हॅलो ऑडिओ चेक ओके। राष्ट्रवादीचे नेते शेखर निकम आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर तुम्ही आज आमदारकीची शपथ घेणार आहात, तुमची शपथ राहिली होती, आज तुमच्यासोबत तुमचा मुलगा देखील आलेला आहे, काय सांगाल? नाही, माझी शपथ राहिली होती। मी आदरणीय अजितदादांना विचारून ब्रिस्बेन येथे माझ्या मुलाचं कॉन्व्होकेशन होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं त्याचं, आणि माझ्यामुळे मला वाटलं होतं ते जुलै ऑगस्टला होतं, पण इलेक्शनमुळे मी माझ्यामुळे पुढं घेतलं होतं आणि नंतरच्या काळात ते एकदा पुढं घेतल्यानंतर होत नाही, त्यामुळे मला जाणं गरजेचं होतं। आणि आज माझी 10:30 वाजता आदरणीय सभापती अध्यक्ष महोदयांच्या केबिनमध्ये शपथ होईल। खरं तर काल राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, अनेक नेत्यांना संधी मिळालेली आहे। अजित पवार बोलताना असं म्हणाले काल की आमच्याकडे अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। आता तुमची ही दुसरी टर्म आहे, पक्षामध्ये तुम्ही जुने आहात, तुम्हाला वाटतं की आता 2.5 वर्षानंतर तरी संधी मिळेल? नाही, हा अधिकारच दादांचा आहे, मी याच्यावर काय बोलावं असं नाही। आपली इच्छा असणं सांगणं या गोष्टी झालेल्या असतात, पण हा अधिकार दादांचा आहे आणि दादा घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असणार आहे। खरं तर दादांनी यावेळेस बोलताना महत्त्वाचं एक विधान केलं की ज्यांना मंत्रिपद दिलं गेलेलं आहे, ज्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी, त्यांच्या सगळ्यांच्या कामाचं ऑडिट केलं जाणार आहे। आत्तापर्यंत पक्षाने जशी काही भूमिका घेतलेली आहे, पक्षाची जशी वाटचाल राहिलेली आहे, काय वाटतं या ऑडिट चेक करण्यामुळे कितपत परिणाम होईल, पक्षाला काय वेगळं वळण मिळेल? नाही, काम करण्याची भूमिका सगळ्यांची चांगली राहील, सगळ्यांनी लवकर येऊन दादांसारखं काम करतील ह्या दादांच्या भूमिकेमुळे असं मला वाटतं। आणि आमचे सगळेच मंत्री मला वाटतं काम करत असताना सगळ्या आमदारांना चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स देऊन काम करत आलेलं, त्यामुळे हे ऑडिट वगैरे जरी असलं ते आमचे राष्ट्रवादीचे पण आणि महायुतीचे सर्व मंत्री माझ्या ज्या पद्धतीने आता जे सिलेक्शन केले प्रभागवार विभागवार, तर खूप चांगल्या पद्धतीनेच काम करते। एक शेवटचा प्रश्न असा की खरं तर मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, त्याच्यामुळे पक्षातील काही महत्त्वाचे ज्येष्ठ नेते नाराज झाल्याचं कळतं आहे, काय वाटतं? म्हणजे जशा पद्धतीने धक्कातंत्र वापरण्यात आलेलं आहे पक्षामध्ये? नाही, मी काय फार ह्या कोणाच्या ह्याच्यात नसतो, त्यामुळे कोण नाराज आहे किंवा काय मला माहीत नाही, पण आम्हाला आमच्या कोकणवासियांची अजून एक अपेक्षा होती की आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब पण यामध्ये जर असते तर अजून विकासाला आम्हाला चालना मिळाली असली। जरी ते भाजपचे असले ते ज्या पद्धतीने सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ते घेतात, परंतु उदयजी सामंत साहेब आज सिनियर मंत्री असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने जर विचार केला तर खऱ्या अर्थाने रत्नागिरी जिल्ह्याला चालना द्यायची असेल तर ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन आणि छोटे छोटे बंधारे, जलसंधारणाची कामं जर मोठ्या प्रमाणात आम्ही करू शकलो तर जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा कायापालट होऊ शकतो, हा मला विश्वास आहे। आणि त्या पद्धतीने मी बऱ्याच ठिकाणी माझ्या पद्धतीने छोटी मोठी या पद्धतीची कामं केली, त्यामुळे निश्चितपणे या गोष्टीचा फायदा होईल। नक्कीच आपण पाहतो की शेखर निकम आपल्यासोबत होते। पक्षातील इतर जे काही महत्त्वाचे नेते ते खरं तर नाराज झालेले आहेत, मात्र पक्ष जी संधी जेव्हा देईल तेव्हा खरं तर त्याचं सोनं करू असा सुद्धा विश्वास खरं तर शेखर निकम यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।